अहिल्यानगरमध्ये कपड्याच्या मॉलमध्ये मॅनेजरसह चौघांनी तब्बल 45 लाखाचा अपहार केल्याचं समोर आले। अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा भागातील पेशवाई श्रीमंत या कापड दुकानात ग्राहकांना बनावट बिले देऊन 45 लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मुख्य व्यवस्थापकासह 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील व्यावसायिक अमोल येमूल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार त्यांनी 2019 मध्ये नगरमध्ये ही शाखा सुरू केली होती। या शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत बल्लाळ, विभाग व्यवस्थापक राजेंद्र कराळे, बिलिंग विभागातील आदित्य परदेशी आणि त्याचे वडील रमेश परदेशी यांनी संगनमत करत हा अपहार केला। कोरोना काळामुळे 2021 पर्यंत मालाची मोजणी होऊ शकली नव्हती। मात्र 2022 आणि 2023 मध्ये केलेल्या तपासणीत 3600 नग कमी असल्याचं आढळून आलं। आरोपींनी ग्राहकांना मालाची विक्री करताना अधिकृत सॉफ्टवेअरमध्ये नोंद न करता हाताने बनवलेली बनावट बिलं दिली। या माध्यमातून जमा झालेली 45 लाख रुपयांची रोकड आरोपीनं संगनमतानं हडप केली। ऑगस्ट 2023 मध्ये हा प्रकार समोर आल्यावर मुख्य आरोपी प्रशांत बल्लाळ यानं फसवणुकीची कबुली दिली होती। मात्र पूर्ण रक्कम परत न केल्याने अखेर पोलिसात धाव घेण्यात आली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोटला हे या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।